वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जय महाराष्ट्र फॅमिली. आपण आलो आहोत बस स्टॉपला, कारण की आपल्याला जायचं आहे साताऱ्याला. साताऱ्यासाठी जी अगोदर लागेल त्याची आम्ही वाट बघत होतो. बट आम्ही अगोदर बुकिंग केलेली, तर आम्ही पहिली बस सोडून दिली आणि ज्या बसमध्ये आमचं बुकिंग झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही वेट करत होतो. तर आम्ही फायनली बसमध्ये बसलो. आम्ही बुकिंग केलेली, तर ते बेस झालं की आम्हाला सीट भेटली. गर्दी खूप होती आणि आराधना चूप बघत होती. साताऱ्याला जाण्यामागचं कारण म्हणजे कुलदैवताचे दर्शन. आराधना जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून तिला कुलदैवतचे दर्शन घेतले नाही आहेत. आणि कुलदैवत प्रत्येक घराण्याला असतं. काहींचं मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण बऱ्याचपैकी प्रत्येक घराण्याला कुलदैवत असतात. आणि कुलदैवतचे दर्शन घेणं खूप गरजेचं असतं. लग्न झाल्यानंतर आपण प्रथम कुलदैवताचे दर्शन घेतो आणि मगच सर्व कार्याला संसाराला आपल्या सुरुवात करतो. तसंच काही असतात फॅमिलीमध्ये जे सगळं काही देव धर्माचं करतात. आणि काही जण म्हणा, सासू सासरे म्हणा, काहींचं करतात, काहींचं करत नाही, काहींचं सोडून देतात. काही जण सिरियस असतात ते करतात, आणि काहींना काही भावना नसतील, काही लोक मानत नसतील, तर ते गोष्टी त्या सोडून देतात. पण माझी अशी आजी म्हणते की कुलदैवताला पूजणे खूप गरजेचे असते. जर कुलदैवताचे दर्शन घेतले, त्यांचं केलं, तर आपला संसार अजून खूप सुखरूप होतो, खूप चांगला होतो आणि ते करणं खूप गरजेचं असतं, अशी आमची आजी आम्हाला म्हणायची. तर आमचे तर दर्शन झालेले, पण आमची आराधना जेव्हापासनं झाली आहे तेव्हापासनं तिचे कुलदेवीचे दर्शन झालते, बट कुलदैवताचे दर्शन राहिलेले. मग आम्ही फायनली बस स्टॉपला पोहोचलो. आम्हाला खूप भूक लागलेली आणि तिथं खाण्याचे खरंच काहीच ऑप्शन नाही आहे. तर आम्ही भजीपाव खाल्ले आणि फायनली आम्ही मंदिराच्या द्वारला पोहोचलो. म्हटलं ओटी घेतली, भंडारा घेतला आपल्या खंडोबाचा, आणि येलकोट येळकोट जे म्हणत आपण खंडोबाच्या दर्शनासाठी निघालो. पालीचा खंडोबा हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात तारळी नदीच्या काठावरती वसलेले हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, ज्याला पालचा खंडोबा म्हणून ओळखले जाते. काही जण पालीचा खंडोबा सुद्धा म्हणतात. मूळ नाव त्याचे अगोदर राजापूर होते. हे ठिकाण ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. येथे खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पौष महिन्यात साजरा केला जातो. कराड तालुक्यातील तारळी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले हे ठिकाण आहे. त्यांचे मूळ नाव अगोदर राजापूर होते. खंडोबा हे शंकराचाच अवतार मानले जातात आणि ते अनेक समाजाचे कुलदैवत सुद्धा आहे. जसं मी तुम्हाला म्हटले की कुलदैवत प्रत्येकाला असतात, बऱ्यापैकी प्रत्येकाला असतात. बाकीच्यांचं मला काही माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये तर मी बघितले आहे की कुलदैवत असतात. या देवस्थानात खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसा आणि बानुबाई यांचा उल्लेख आढळतो. आणि पौष महिन्यात खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा इथे साजरा होतो. आम्ही दर्शन घेतले आणि आमचे दर्शन खूप छान झाले. आणि मेन म्हणजे हे दर्शन घेण्यामागचं कारण म्हणजे आपले कुलदैवत होतेच. तसे आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या शेजारीच रूम होती, तर आम्ही ती रूम काही तासांसाठी घेतली, थोडं रेस्ट केलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो. कारण की दुपारच्या वेळेला खूप ऊन होतं. तर आमच्यासोबत लहान बाळ होतं, आमची आराधना होती. सो आम्ही थोडं रेस्ट केल्यानंतर निघालो. अशा प्रकारे आमचे दर्शन खूप छान झाले. आणि जसं मी तुम्हाला बोलले आहे की जेजुरीचा खंडोबा आणि पालचा खंडोबा असे मेन कुलदैवत आपल्या महाराष्ट्रात तर आहे. तर प्रत्येकाचे दर्शन घेणं खूप गरजेचे असते. कुलदेवी आणि कुलदैवताचं हेच मेन उद्देश होता, जे की ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितला आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.